अलिबाग तालुक्यातील सागरवाडी माची परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या जमिनीच्या मोजणीविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेतली. या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्या 3 पिढ्या या जमिनीवर शेती करत आहेत. ही जमीन आमची आहे. आम्हाला तिथून हटवण्याचा कुठलाही अधिकार सरकारला नाहीये. या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी अलिबाग तहसील कार्यालयात निवेदन दिले असून पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे ही तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ही स्थानिक नागरिकांची मोठी नाराजी आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की ही जमीन आमच्या पूर्वजांपासून आमच्या मालकीची आहे. सरकारच्या मोजणीमुळे आम्हाला बेघर केले जात आहे. आदिवासी समाजावर अन्याय चालू आहे. त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार दाखल केली आहे, परंतु त्यावर कोणतीही उत्तरे किंवा कारवाई अद्याप झालेली नाही. हे विशेष उल्लेखनीय आहे. मोजणी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत आदिवासी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की सरकारने आम्हाला न्याय द्यावा, आमच्या जमिनीचे संरक्षण करावे व आमचे पुनर्वसन न करता आमच्यावर अन्याय करू नये. या संदर्भात सरकारने तातडीने लक्ष घालून तपासणी करून भूमिहीन होणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. असा विषय आमचा जो जागा आहे तो त्याच्यामध्ये ते हे लोक येऊन राहिलेले आहे, म्हणजे ते मापणीसाठी आलेले आहेत. तर त्यांना ते आम्ही जरा दबाव घेण्याकरता त्यांना आम्ही बोलवतो. आणि त्यांचं ते बोलतात की हे तुमचा जागा नाही, नंबर नाही, काही नाही असं ते बोलतात. 3 पिढ्यांचं आम्ही तिथे लोक आहोत, तर ते नाही म्हणतात. ते तुम्ही हे दाखल करा असं ते सांगितलं. ताबा माझा 6 एकर आहे जमीन, ती सरकारने दिलेली होती. तर त्याच्यावर त्या जमिनीमध्ये पोल मारलेत सिमेंटचे. तर ते जमिनीचा पोल मारून ते लोक आम्हाला हाकलण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काय केलं त्याच्यावर? आम्ही त्याच्यावर मग पोलीस कंप्लेंट केली, मामलेदाराकडे गेलो, कलेक्टर गेलो, तहसीलदाराकडे गेलो, तरी त्याचे काय अजून आम्हाला उत्तर आलेला नाही. मग तुम्ही कोर्टात कशाला आलेले? आता कोर्टासाठी आमच्या वकिलासाठी आम्ही अर्ज करण्यासाठी आलो जमिनीचं. 2025 ला आदिवासींच्या मालकीच्या दळी जमिनीची आणि त्यांच्याकडे ताब्यात असलेल्या सागरगड माची येथील जमिनींची मोजणी काही व्यक्तींनी केली आणि यांचा जो ताबा आहे जमिनींचा तो हिरावला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आम्ही पहिली तहसीलदार अलिबाग यांच्याकडे 2/4/2025 रोजी तक्रार अर्ज दाखल केलेला होता आणि मोजणीला हरकत घेतली होती. त्यानंतर आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली तक्रार दाखल केलेली होती. त्याची आजपर्यंत चौकशी न झाली. त्यावेळेला आम्ही शिवतारे साहेबांना भेटलेलो होतो, ॲडिशनल SP साहेबांना. मध्यंतरीच्या काळात आम्ही फॉर्मॅटप्रमाणे 3(1)ग प्रमाणे या आदिवासींचा जमिनीचा ताबा जाऊ नये याकरिता आम्ही तक्रार दाखल केली होती पोलिसांकडे. त्याची देखील आजपर्यंत चौकशी झालेली नाही. या त्यांच्या पोचपावती आलेल्या आहेत, पोस्टाने दाखल केलेल्या. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.